मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपली आवनी झालेली आणि आम्ही आज वाड्या करणार आहेत. वाड्या म्हणजे आमच्या इकडे एक पद्धत आहे. आपल्या शेतातली कामं झाल्यानंतर पावसाळ्याच्या आवनीचे तर आम्ही गोडधोडचं काहीतरी करतोय. तर आज आपण या ठिकाणी गावठी कोंबडीचा गावरान पद्धतीने रस्सा बनवणार आहेत. तर चला मित्रांनो, आज आपण या गावठी कोंबडीचा कसा रस्सा बनवतो हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, या ठिकाणी आता आम्ही ही गावठी कोंबडी घेतली आहे. आता आपण ती तयार करून घेणार आहे. तर चला पुढच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, हे बघा, आता आपण आपली गावठी कोंबडी पूर्ण तयार करून घेतलेले या ठिकाणी मटण. आणि आता आपण आहे ना लगेच बनवायला सुरुवात करणार आहे. तर चला मित्रांनो, हे बघा, आता आपण आपलं हे मटण घेतलेले. तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहेत आणि लगेच आपण सुरुवात करणार आहेत. तर आपण काही मसाले वाटून घेतले कारण आपला व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळं आपण हे गावठी मसाले तयार केलेत. आणि कांदा पण आपण खांडून घेतलेले आधीच. तर हे बघा, आता आपण मटणाला हळद आणि मीठ लावून घेणार आहेत. तर हे बघा, आपण अर्धा चमचा याच्यामध्ये हे बघा हळद टाकली आणि मीठ आपल्या अंदाजेप्रमाणेच घेऊन टाकायचे, म्हणजे आळणी झालं तरी चालेल पण खराब नाही झालं पाहिजे. हे बघा, हे आता आपण हे मीठ आणि हळद या मटणाला आपण अशी लावून घेऊया. बघा, हे पूर्ण काढून टाकायचे अशी. तर मित्रांनो, आता आहे ना, हे बघा, हे थोडे वेळ ठेवूया आता आपण. आणि तोपर्यंत कांदा आपण करपायला टाकूया. तर आपण कांदा ऑलरेडी खांडून ठेवलेले. आणि हे बघा मित्रांनो, तोपर्यंत आपण मसाले आपण आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ते बघा, आपण एव्हरेस्ट मसाला घेतलेले, ही अख्खी आपण ही पुडी टाकणार आहेत याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये आपण काढून घेऊया. हे बघा, ही एव्हरेस्ट मसाल्याची पुडी घेतली आपण. आणि तिखट मसाला आपला 1 चमचा. आणि मिक्स मसाला हा 1 चमचा आपण घेतलाय. बघा, आणि आता आपण ना सगळं तेल ओतून घेऊया. आपला कांदा पूर्ण करपलेले. तर आपण त्याच्यामध्ये आता आपले हे मसाले टाकणार आहेत. तर बघा, ते मसाले पूर्ण तळून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. आणि हे बघा, हा थोडा मसाला आपण याच्यामध्ये थोडासा, कारण मसाले जळू नये म्हणून थोडासा टाकायचा आणि चांगला हलवून घ्यायचा. चला मित्रांनो, आता हा पूर्ण मसाला आपण याच्यामध्ये टाकणार इथं.
आपला मसाला पूर्णपणे आता याची मस्तपैकी आपण ग्रेव्ही बनवले हे बघा. तर आता आपण आहे ना याच्यामध्ये आता आपला मटण टाकणार इथं. हे बघा आता हे पूर्ण मस्तपैकी हलवून घ्यायचं. आपला पूर्ण मसाला पूर्ण आपल्या मटणाला लागला पाहिजे असं. चला आता आपण आहे ना थोड्या वेळ ते जरा आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे ती वाफ पूर्ण दलपुणे लवकर शिजेल. तर चला मित्रांनो आपण ना आता बराच वेळ ठेवलेला आहे. आता आपण काढून घेऊया आपण हलवूया. मित्रांनो आता आपण वरून कोथिंबीर टाकू याच्यामध्ये. चला आता शिजायसाठी ना आता आपण गरम पाणी जे केलेले ते आता आपण आपल्या टोपामध्ये टाकणार आहेत. आणि मग आता आपण थोडा वेळ शिजून देणार आहेत. मग नंतर आपण काढूया मित्रांनो. तर चला आपण आहे ना आता गरम पाणी केलेलं ते गरम पाणी टाकूया. तर बघा मित्रांनो आता आपला रस्सा मस्तपैकी शिजलेले हे बघा एक नंबर असा आपला रस्सा बनलेले गावरान कोंबडीचा. आता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कालवण बनवून पहा. एक नंबर असा रस्सा बनतोय. हे बघा आता आपला कालवण पूर्णपणे तयार झालाय.